इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण पहिले संच। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संच या प्रकरणातील संच या शब्दाचा अर्थ प्रथम समजून घेऊया। संच संकल्पना नेमकी काय आहे ते आपण अभ्यासूया। संच म्हणजे काय, तर ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात। संचाला नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे इंग्रजी लिपीतील कॅपिटल अक्षरे वापरतात। उदाहरणार्थ कॅपिटल अक्षरे A, B, C, D अप टू Z या पद्धतीने ही अक्षरे वापरतात। संच म्हणजेच समूह, पण असा समूह की ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने आपल्याला सांगता येतात, अशा समूहांना संच म्हणतात। उदाहरणार्थ फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा, वह्यांचा गठ्ठा, संख्यांचा गट वरील सर्व उदाहरणांमध्ये समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात, म्हणून वस्तूंच्या अशा समूहांना संच म्हणता येईल। ही सर्व उदाहरणे संच आहेत। यामध्ये फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा, वह्यांचा गठ्ठा आणि संख्यांचा गट या सर्व उदाहरणांमध्ये आपल्याला प्रत्येक समूहामधील घटक अचूक आणि नेमकेपणाने इथे दिसत आहेत आणि सांगता येत आहेत। यामध्ये अनेक फुले एकत्र आलेली आहेत, यामध्ये अनेक किल्ल्या एकत्र दिसत आहेत, इथे अनेक पक्षी आकाशामध्ये विहार करताना दिसत आहेत, इथे अनेक वह्यांचा गठ्ठा इथे एकत्र दिसतो आहे आणि इथे अनेक संख्या एकत्र दिसत आहेत। म्हणजे या सर्व उदाहरणांमध्ये आपल्याला घटक जे आहेत ते अचूकपणे आणि नेमकेपणाने सांगता येत आहेत किंवा दिसत आहेत, म्हणून वस्तूंच्या अशा समूहांना संच असे म्हणतात। आता ज्या समूहामधील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येत नाहीत अशा समूहांना संच म्हणता येणार नाही। उदाहरणार्थ गावातील आनंदी मुले, वर्गातील हुशार विद्यार्थी, वर्गातील शूर मुले, महाराष्ट्रातील बळकट गड किल्ले किंवा गावातील श्रीमंत व्यक्ती या सर्व पाचही उदाहरणांमध्ये आपल्याला म्हणता येईल की आनंदी, हुशार, शूर, बळकट व श्रीमंत या शब्दांचे अर्थ व्यक्तिसापेक्ष आहेत। म्हणजेच व्यक्तिपरत्वे या शब्दांचे अर्थ बदलू शकतात। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वरील उदाहरणांची यादी करायची ठरवल्यास समूहातील घटक वेगवेगळे येतील। म्हणजेच समूहातील घटक अचूकपणे व नेमकेपणाने सांगता येत नाहीत, म्हणून वरील पाचही उदाहरणे किंवा पाचही समूह हे संच होऊ शकत नाहीत। कारण आनंदी मुले म्हटलं की माझ्या दृष्टीने जर एखादे मूल आनंदी असेल तर दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने ते आनंदी असेलच असे नाही। एखादा विद्यार्थी एखाद्या व्यक्तीच्या मते हुशार असेल तर दुसऱ्या व्यक्तीच्या मते तो हुशार गणला जाईलच असे नाही। तसंच एखादा किल्ला मला बळकट वाटतो पण दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने तो बळकट असेलच असं नाही। हीच बाब श्रीमंत व्यक्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल। म्हणून आनंदी, हुशार, शूर, बळकट, श्रीमंत या शब्दांचे अर्थ व्यक्तिसापेक्ष आहेत, म्हणजे व्यक्तिपरत्वे या शब्दांचे अर्थ बदलू शकतात आणि त्यामुळे या समूहांची यादी करावयाची झाल्यास त्यातील अचूकपणे आणि नेमकेपणाने आपल्याला घटक लिहिता येणार नाहीत, म्हणून ही पाचही उदाहरणे आपल्याला संच नाहीत असं म्हणावं लागेल। Let us see the definition of sets. A well-defined collection of objects is called a set. That is, we can definitely and clearly decide the objects of a given collection, then that collection is called a set. Generally, the name of set is denoted by capital letters like A, B, C, D up to Z. For example, flower bouquet, bunch of keys,
flock of birds, pile of notebooks, collection of numbers. All these are the examples of sets. In all above examples, we can clearly list the objects of that collection. Therefore, all above examples of collections are the sets. In all these examples, we use special word for each of the collection given above. In the first example, flower bouquet, bunch of keys, flock of birds, pile of notebooks, collection of numbers. All these above examples are the sets because we can write the objects very clearly. We can clearly list the objects of all above collections. So we call the collection of such objects as sets. Now let us see which examples are not sets. A collection in which we cannot decide the objects clearly. Such a collection is not a set. For example, happy children in a village, brilliant students of the class, brave children in the class, strong forts of Maharashtra, rich people in village. Here, the word happy, brilliant, brave, strong, rich, all these words are relative terms because the exact meaning of these words differ from person to person. Therefore, these 5 examples are not sets. For example, if one of the student of our class is brilliant according to me, but same student may not be brilliant according to other person. Similarly, a brave child, one can say that a boy is brave, but according to other person he may not be a brave student. That is, the list of all these collections varies. It means differs from person to person. Therefore, these collections are not sets. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण पहिले संच. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण संच ही संकल्पना समजावून घेतली. ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात अशा समूहाला संच म्हणतात. संचाचे नाव लिहिण्यासाठी इंग्रजी कॅपिटल अक्षरे वापरतात. उदाहरणार्थ ए बी सी डी याप्रमाणे झेड पर्यंत अक्षर आपण संच दर्शवण्यासाठी वापरू शकतो. तसेच संचातील घटक दर्शविण्यासाठी इंग्रजीमधील लहान लिपीतील अक्षरे वापरतात, म्हणजेच स्मॉल अक्षरे ए बी सी डी अप टू झेड पर्यंत. आता आपण काही संख्यांचे संच पाहू. एन बरोबर महिरपी कंसात 1 2 3 डॅश 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 कंस पूर्ण हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे. कॅपिटल डब्ल्यू बरोबर महिरपी कंसात 0 1 2 3 डॅश 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 महिरपी कंस पूर्ण हा पूर्ण संख्यांचा संच आहे. आय बरोबर महिरपी कंसात डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॅश 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 कंस पूर्ण हा पूर्णांक संख्यांचा संच आहे. कॅपिटल क्यू हा परिमेय संख्यांचा संच आहे. कॅपिटल आर हा वास्तव संख्यांचा संच आहे. इथे सर्व संच कॅपिटल अक्षरामध्ये दर्शविलेले आहेत. आता आपण 2 चिन्हांचे अर्थ समजावून घेऊया. त्यासाठी एक उदाहरण पाहूया. एन बरोबर महिरपी कंसात 1 2 3 डॅश 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 महिरपी कंस पूर्ण हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे. आता या संचामध्ये 1 पासून ते अनंत संख्या आहेत. 1 हा एन चा घटक आहे
हे या चिन्हाने दर्शवलेले आहे. या चिन्हाचा अर्थ आहे घटक असणे. म्हणजे 1 हा n चा घटक आहे, 2 हा n चा घटक आहे, हेच इथे चिन्हामध्ये दर्शवलेले आहे. 7 हा n चा घटक आहे, हे या चिन्हामध्ये दर्शवितात. तसेच 94 हा n चा घटक आहे, हे या चिन्हाने दर्शवलेले आहे. परंतु या संचामध्ये शून्याचा समावेश नाही. मग ते चिन्हात कसं दर्शवलंय? 0 हा n संचाचा घटक नाही, ते या चिन्हाने दर्शवलेलं आहे. तसेच -2 हा देखील संच n चा घटक नाही. मग ते चिन्हामध्ये दर्शवलेलं आहे. -2 हा n संचाचा घटक नाही, ते या चिन्हाने दर्शवलेलं आहे. म्हणजेच या दोन्ही चिन्हांचा अर्थ असा आहे, हे चिन्ह म्हणजे घटक असणे आणि हे चिन्ह आहे घटक नाही. जेव्हा एखादा घटक त्या संचामध्ये असतो, म्हणजे त्या संचामध्ये त्या घटकाचा समावेश असतो, तेव्हा हे चिन्ह वापरायचे घटक असण्याचं. आणि एखादा घटक त्या संचाचा घटक नसतो, म्हणजेच तो घटक त्या संचामध्ये समाविष्ट नसतो, तेव्हा या चिन्हाचा वापर करायचा आहे. या चिन्हाचा अर्थ आहे संचाचा घटक नसणे, म्हणजे संचाचा घटक नाही. In the previous video, we have seen the definition of sets. A well-defined collection of objects is called a set. It means that we can definitely and clearly decide the objects of a given collection. Such a collection is called a set. The name of set is denoted by capital letters A, B, C, D up to Z. The members or the elements of the set are shown by small letters like A, B, C, D up to Z. Let us observe the following set of numbers. N is equal to, in curly bracket, 1, 2, 3, ... bracket complete. It is a set of natural numbers. W is equal to, in curly bracket, 0, 1, 2, 3, ... curly bracket completed. It is a set of whole numbers. I is equal to, in curly bracket, ... -3, -2, -1, 0, 1, 2, 3, ... It is a set of integers. Q is a set of rational numbers. R is a set of real numbers. Now let us see some symbols. Let n is equal to, in curly bracket, 1, 2, 3, ... bracket complete, is a set of natural numbers. Now 1 is an element of set n. This is denoted by this symbol. 2 belongs to n. The pronunciation of this symbol is belongs to. 2 belongs to n means 2 is an element of set n. Means 2 is included in the set n. 5 belongs to n means 5 is an element of set n. Similarly, 62 belongs to n means 62 is an element of set n. But 0 is not included in this set n. It means that 0 does not belongs to n. It means that 0 is not an element of set n. Similarly, -3 is also not included in this set n. It means that -3 does not belong to n, means -3 is not an element of set n. So the meaning of belongs to means it is an element of that particular set, and the meaning of does not belong to means it is not an element of that particular set.
इयत्ता 9वी मॅथ्स 1 प्रकरण पहिले संच. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये संच ही संकल्पना समजावून घेतली. आता आपण संच लिहिण्याच्या पद्धतींचा अभ्यास करू. संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत यादी पद्धती आणि दुसरी आहे गुणधर्म पद्धती. यादी पद्धतीमध्ये संच लिहिताना सर्व घटक महिरपी कंसात लिहितात. प्रत्येक घटकानंतर स्वल्पविराम चिन्ह वापरतात. एक घटक एकदाच लिहितात, घटकाची पुनरावृत्ती करायची नाही आणि सर्व घटक लिहिणे आवश्यक असते. आता गुणधर्म पद्धती पाहूया. गुणधर्म पद्धतीने संच लिहिताना घटकांची यादी न करता सर्वसाधारण घटक चलाने दर्शवितात. चलाच्या पुढे उभी रेघ काढतात. उभ्या रेघेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात. इथे देखील गुणधर्म पद्धतीने संच लिहिताना महिरपी कंसाचा वापर करतात. आता आपण काही उदाहरणे पाहूया. प्रत्येक उदाहरण यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने असे दोन्ही पद्धतीने लिहूया. पहिले उदाहरण ए बरोबर महिरपी कंसात 2 4 6 8 डॅश 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 14 कंस पूर्ण हे यादी पद्धतीने लिहिलेले उदाहरण आहे. आता हेच उदाहरण आपण गुणधर्म पद्धतीने असे लिहितात. ए बरोबर महिरपी कंसात एक्स असा आहे की, ही जी उभी रेघ आहे या उभ्या रेघेचा उच्चार करताना वाचन करताना असा आहे की असं करायचं आहे. कसं वाचायचे पहा. ए बरोबर महिरपी कंसात एक्स असा आहे की एक्स ही समनैसर्गिक संख्या आहे आणि एक्स लहान आहे 15 पेक्षा कंस पूर्ण. दुसरं उदाहरण बघूया. पी बरोबर महिरपी कंसात वाय असा आहे की वाय हा इंद्रधनुष्यातील रंग आहे. हा संच गुणधर्म पद्धतीने लिहिला आहे. आता हाच संच पी आपण यादी पद्धतीने लिहूया. पी बरोबर महिरपी कंसात तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा कंस पूर्ण असे यातले घटक झाले. तिसरं उदाहरण पाहूया. झेड बरोबर महिरपी कंसात झेड बरोबर महिरपी कंसात ए असा आहे की ए एन चा घटक आहे. हे चिन्ह आपण पाहिलंय. एन चा घटक आहे. ए ही मूळ संख्या आहे आणि ए हे 20 पेक्षा लहान आहे कंस पूर्ण. आता इथे हा संच यादी पद्धतीने लिहिताना आपण या संचाचा गुणधर्म काय आहे तो नीट पाहूया. ए हा एन चा घटक आहे म्हणजे सर्व घटक हे एन मधील असले पाहिजेत. पण एन मधील नेमके कोणते घटक, तर ए ही मूळ संख्या आहे म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या संचातील मूळ संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. पण मूळ संख्या किती लिहायच्या आहेत ते पुढच्या अटीवरून दिसतंय. ए ही 20 पेक्षा लहान आहे म्हणजे आपल्याला नैसर्गिक संख्यांच्या संचातील 20 पेक्षा लहान मूळ संख्या लिहायच्या आहेत. म्हणून यादी पद्धतीने संच असा होईल. झेड बरोबर महिरपी कंसात 2 3 5 7 11 13 17 19 कंस पूर्ण अशी 20 पेक्षा लहान मूळ नैसर्गिक संख्यांची यादी तयार होईल. चौथं उदाहरण पाहूया. एम बरोबर महिरपी कंसात एक्स असा आहे की एक्स हा डिसेंबर या शब्दातील अक्षर आहे कंस पूर्ण. हा संच गुणधर्म पद्धतीने लिहिला आहे. आता हा संच यादी पद्धतीने लिहूया. एम बरोबर महिरपी कंसात डी ई सी एम बी आर. इथे हा संच यादी पद्धतीने लिहिताना ई हे अक्षर खूप वेळा या शब्दामध्ये आलेलं आहे. 3 वेळा आलेलं आहे. पण आपण या संचात यादी पद्धतीने लिहिताना ई हे अक्षर एकदाच घेतलेले आहे. कारण आपण इथे पाहिलेलं आहे की यादी पद्धतीने संच लिहिताना
घटकाची पुनरावृत्ती नको. एक घटक हा एकदाच लिहिला जातो. त्याप्रमाणे इथे ई अक्षर अनेक वेळा येऊन सुद्धा आपण यादी पद्धतीने लिहिताना ते अक्षर एकदाच लिहिले आहे. In the previous video, we have seen the definition of sets. Now, we will see the methods of writing the sets. There are two methods of writing sets. First method is listing method. It is also known as roster method. And second method is rule method, and it is also known as set builder form. Now, let us see what is listing method. We write all elements of a set in curly bracket. It means we have to write the list of objects. Now second step is each element is written only once, means there is no repetition of objects. One object is written only once. Commas are used to separate the elements. It is necessary to write all elements of the set. Let us see second method, rule method, that is set builder form. We do not write the list of elements but write the general element by using variable. A vertical line or column is followed. Third step, write the property of a variable. Here also we use the curly bracket. Now let us see some examples of sets. We will write the set in both the methods. First example, A is equal to in curly bracket 2, 4, 6, 8 comma 14 bracket complete. This is a set written in listing method. Now we will write this set in rule method. A is equal to in curly bracket X such that this vertical line is called as such that. So how to write this set? A is equal to in curly bracket X such that X is an even natural number less than 15. Here the number of objects in this set are even natural numbers and all the elements, all the numbers are less than 15. So up to 14, so it means they are less than 15. This is rule method. Now we will see another example. P is equal to Y such that Y is a color in rainbow. This set is written in rule method. Now we will write this set in listing method. P is equal to in curly bracket red, comma orange, comma yellow, green, blue, indigo, violet, bracket complete. This is the listing method. Now let us see third example. Z is equal to in curly bracket Z is equal to in curly bracket A such that A belongs to N, comma A is a prime number less than 20. This set is written in rule method. What is the property given in this set? A belongs to N. It means that all the objects or all elements are the natural numbers. But that number is prime also. So we have to write the prime natural numbers in this set. But how many prime numbers we have to write here? We have to write the prime numbers which are less than 20.
So what will be the listing method here? Z is equal to, in curly bracket, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19 bracket complete. So we write here all the prime numbers which are less than 20. Now let us see last example. M is equal to, in curly bracket, X such that, this vertical line is known as such that. So M is equal to, in curly bracket, X such that X is a letter of the word December, bracket complete. So this is rule method. Now we have to write this set in listing method. So M is equal to, in curly bracket, D, E, C, M, B, R. Here the letter E is repeated frequently. The letter E is repeated 3 times here. But we wrote E once only once. Because we have seen earlier that each element is written only once. Each element is written only once while writing the listing method. So we wrote E here only once in this set.